नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सोडवत आहोत TET पेपर 2 जो 16 जानेवारी 2016ला झाला होता. यातील गणित विभाग आपण सोडवणार आहोत. तर मागील व्हिडिओमध्ये मी 7 प्रश्न ह्याच्यातले स्पष्टीकरणासहित सोडवून दिलेले आहेत. आता आपण पुढचे प्रश्न पाहू. आपला आला होता 98वा प्रश्न. प्रश्न कसा आहे पहा. एका सांकेतिक शब्दामध्ये पहिले मोठ्या इंग्रजी वर्णमालेतील 2 वेगळे अक्षरे व त्यानंतर 1 ते 9 यापैकी कोणतेही 2 वेगळे अंक आहेत आणि सांकेतिक शब्दाचा शेवट सम अंकाने होतो, तर एकूण किती सांकेतिक शब्द तयार होतील? अशा प्रकारे हा प्रश्न होता. तर काय करायचं आहे की आपण पहिल्यांदा इंग्रजी वर्णमालेमध्ये अक्षरे किती? 26. तर त्यातील ए जर फिक्स केला तर राहिले किती? 25. तर अशा प्रकारे आपण काय करायचं की n इंटू n-1 करून त्याचं उत्तर काढायचं आहे. आता n इथं n किती आहे? 26 अक्षरे आहेत आणि n-1 म्हटलं तर 25. तर 26 गुणिले 25 किती होतात? 650. पहा, n बरोबर 26, 26 गुणिले 25 बरोबर 650 प्रकारे आपण मांडणी करू शकतो. ही झाली अक्षरांची. आता 1 ते 9. 1 ते 9 मध्ये म्हटले त्यांनी सम अंक शेवटी पाहिजेत. तर शेवटी सम अंक म्हटलं तर किती येणार? 1 ते 9 मध्ये 2, 4, 6, 8. हे आपण किती प्रकारे मांडू शकतो? 4 प्रकारे या ठिकाणी घेऊ शकतो. त्यानंतर ह्या ज्या ठिकाणी आहेत ह्या ठिकाणी पण अंकच येणार आहेत 1 ते 9 मध्ये. तर एक फिक्स केला की राहिलेले आपण 8 प्रकारे ते मांडणी इथं आपण करू शकतो. म्हणून त्यांचं काय येणार? इथं 9 वजा 1 बरोबर 8 प्रकारे मांडणी करू शकतो. तर आपण कसं लिहायचं? तर पहा, पहिल्यांदा आपण अक्षरांची मांडणी 650 प्रकारे करू शकतो. या ठिकाणी 1 ते 9 अंकांची मांडणी 8 प्रकारे करू शकतो. ह्या सम अंकांची मांडणी 4 प्रकारे करू शकतो. हे तर चुकलेलं आहे. 4 प्रकारे करू शकतो. आणि या सर्वांचा गुणाकार किती येतो? 20,080. पर्याय क्रमांक 1. किंवा आपण ट्रिक्सने पण हे गणित सोडवू शकतो. वाचायला गणित अवघड असलं तरी सोडवायला सोपं आहे. पहा, तर n इंटू n-1 ही झाली अक्षरांची मांडणी. अंकांची 1 ते 9 अंक 8 प्रकारे आणि समांक 4 प्रकारे. अशा प्रकारे या जर आपण संख्यांचा गुणाकार केला, n म्हणजे 26 अल्फाबेट्स आहेत म्हणून. त्यानंतर n वजा 1 25 गुणिले त्याला 8 चोक 32. उत्तर येते 20,800. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. बघा नेक्स्ट क्वेश्चन. वर्तुळाच्या जीवा रेख AD व रेख BC ह्या बिंदू E मध्ये छेदतात. जर AB ही CD पेक्षा मोठी तर खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे? तर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे पहा. AD जीवा रेख AD व रेख BC ह्या E बिंदूमध्ये छेदतात आणि AB ही CD पेक्षा AB मोठी आहे. तर आपण काय करायचं? ह्या रेषा इथं जोडून घ्यायचं. त्यानंतर त्यांनी काय पर्याय दिलेले आहेत पहा. BE छेद ED ही 4 पेक्षा लहान किंवा बरोबर 1 आहे. BE छेद ED ही बरोबर 1. BE छेद ED ही 1 पेक्षा मोठी. काय? BE छेद ED हे 1 पेक्षा लहान. असे हे पर्याय दिलेले आहेत. तर आपण हे गणित कसे सोडवू शकतो पहा. जीवांच्या अंतर्विभाजन गुणधर्मानुसार BE गुणिले EC बरोबर AE गुणिले AD. म्हणजे BE गुणिले EC बरोबर ED गुणिले AE असा तो आंतरविभाजनाचा काय आहे नियम आहे. तर बघा कसं. BE गुणिले EC बरोबर AE गुणिले AD. आता आपण हे कसं लिहू शकतो? तसं A ला B, B ला C, C ला D. तर कसं होतंय? A छेद D बरोबर B, A छेद D बरोबर B छेद C. यानुसार आपण इथं कसं लिहिणार? BE छेद ED बरोबर EC छेद AE. आता आकृतीमध्ये कोण AE
AEB बरोबर कोण CED हे विरुद्ध कोण आहेत. पहा हे काय आहेत, विरुद्ध कोण आहेत आणि ते एकरूप आहेत. म्हणून त्रिकोण AEB एकरूप त्रिकोण DEC. पहा इथं त्रिकोण AEB एकरूप त्रिकोण ECD किंवा CED असा होतो. त्यानुसार कसे होते पहा, BE/ED बरोबर AB/CD. BE/ED बरोबर AB/CD म्हणून AB ही CD पेक्षा मोठी. मग काय होतंय, AB ही CD पेक्षा मोठी आहे म्हणून BE/ED ही 1 पेक्षा मोठी आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, 20 ते 60 दरम्यान 6चा फरक असणाऱ्या मूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत. तर आपल्याला त्या मूळ संख्या काढायच्या, तर 20 ते 60च्या दरम्यानच्या मूळ संख्या काढायच्या, ज्यांच्यातील काय आहे, फरक 6 आहे. आपल्याला 1 ते 100मध्ये सर्व मूळ संख्या पाठ आहेत. तर त्यानुसार आपण आता फक्त काय करायचं आहे की 6चा फरक कितीमध्ये आहे ते पाहायचं आहे 20 पासून. तर 23, 29, 31, 37, 41, 47 अशा ह्या किती 6 जोड्या आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर येते. तर पाहूयात, थांबा. 23, 29, 31, 37, 41, 47, 53, 59, 37, 43, 47 आणि 53 अशा 6चा फरक असणाऱ्या 20 ते 60मध्ये 6 जोड्या आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, एक इलेक्ट्रॉनिक यंत्र दर 40व्या सेकंदाने आवाज करते व दुसरे यंत्र दर 42व्या सेकंदाला आवाज करते. दोन्ही यंत्र दुपारी 3:20 वाजता एकाच वेळेस आवाज करतात. तर त्यानंतर पहिल्यांदा दोन्ही यंत्र एकाच वेळेस आवाज किती वाजता करतील. तर या ठिकाणी 40 व 42 याचा लसावी काढून घ्यावा लागेल. तर आपण लसावी काढून घेऊयात. पहा, 40 व 42चा इथे लसावी काढला. लसावी किती आला, 840. 840 लसावी आला. तर ह्याचे काय करायचे, नंतर मिनिटात रूपांतर करायचे. मिनिटात रूपांतर करण्यासाठी 840ला 60ने भागले तर काय आले, 14 मिनिटे. आता मिळालेली मिनिटे दिलेल्या वेळेत ॲड करायची. वेळ किती दिलेली होती, 3:20. वेळ किती दिलेली होती, 3:20 मिनिटे. त्याच्यामध्ये ती 14 मिनिटं ॲड केला तर काय होतंय, दुपारी 3:34 मिनिटांनी ती परत एकत्र आवाज करतील. पर्याय क्रमांक 4. पहा, किंवा डायरेक्ट असे आपण करू शकतो, 40 गुणिले 42 भागिले 2 बरोबर किती, 840 भागिले 60 बरोबर 14 मिनिटे. ही आलेली 14 मिनिटे त्या गणितात दिलेल्या वेळेत ॲड करायची, उत्तर मिळते. अशा प्रकारे आपण 2016ला झालेले TET पेपर 2मधील हे 4 गणितं सोडवले आहेत. याच्या पुढची गणितं नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सोडवून देईन. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.